जी नर्मदा परिक्रमा सगळेजण करतात, ती नर्मदा परिक्रमा करताना वयाची काही अट नाही राहत. छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं सुद्धा परिक्रमा करू शकतं. आता या ठिकाणी काही परिक्रमावासी आहेत, असं वाटत ते महाराष्ट्राचे नसून हे मध्य प्रदेशचे किंवा UPचे असतील. तर चला, आता काही महिला मंडळ आहेत, तर त्यांचं आपण थोडंसं विचारू की कधी परिक्रमा उचलली, कधी काय. तर नर्मदे हर मैया, नर्मदे हर मैया. मिल गई बेटी क्या? एक मिनिट रुकिए. हाँ हार हार खाती है आप? ओ बेटा मैं तेरी चप्पल पहन आई के हाँ, हार हार नर्मदे. ओ बेटा हार हार नर्मदे, हार हार नर्मदे। मैया आप कहाँ से हो? हम पटवाड़े के राजसन जिले के बेटा, हार हार नर्मदे। नर्मदे हर. राजसन कब आपने परिक्रमा उठाई थी? हमने पुणे के दिन उठाई बेटा। हाँ, पुणे एकदम अच्छा, कितने दिन हो गए आज? आज 1 महीना भाव जा रहा हूँ। एक महीना. होगा बेटा। कहाँ से उठाई थी? बेटा झकोली से, हार हार नर्मदे, हर हर नर्मदे नर्मदे हर. झकोली से उठाई। हार हार नर्मदे। मैं तेरे पे बघितलं तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद. नर्मदा परिक्रमा करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, कारण की नर्मदा मैया जी आहे ते आपल्या बाळाला कुशीमध्ये घेऊन ना तिची एका प्रकारे काळजी करते. तसेच या ठिकाणी आहे की या ठिकाणी ज्या महिला दिसत आहे त्यांनी ते सांगितलं तुम्हाला कुठल्या आहेत ते, हार हार नर्मदे। तर त्या इतक्या हॅपी आहेत. बघा वय काय आहे, चालता कशा. नर्मदे हर असं म्हणत म्हणत परिक्रमा पूर्ण करतात. तर जर तुम्हाला परिक्रमा करायला यायचं असेल, फक्त एका गोष्टीचं पालन करावं की स्वच्छता राखावी. कारण की जे आपल्यासाठी जे करतात ना, म्हणजे की जे आपल्याला खायला प्यायला देतात, जिथं आपण राहतो, तर ते आपली सोय करतात. तर मग तिथं आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. तसं पण म्हणायला गेलं तर महाराष्ट्राचं नाव इकडं थोडी खराब झालेलंच आहे. कारण की जे परिक्रमावासी आहेत महाराष्ट्रातले, ते स्वच्छता राखत नाही, पूर्ण घाण करून ठेवतात. तर ते आपण टाळलं पाहिजे. तर या गोष्टीकडे आपण थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे.